मनसे आहेर दमदार पक्ष मनी एकच त्यांच्या लक्ष मनसे आहेर दमदार पक्ष मनी एकच त्यांच्या लक्ष जनहिताच्या कल्याणासाठी राजसाहेब असतात दक्ष राजसाहेबांचं कार्य पाहून राजसाहेबांचं कार्य पाहून करती साहेबांचा जयघोष सारे करती साहेबांचा जयघोष सारे ए मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेबांचे कार्य महान साहेब महाराष्ट्राची शान राजसाहेबांचे कार्य महान साहेब महाराष्ट्राची शान महाराष्ट्राला उन्हाळी माणसिण्याचा झेंडा कसा फडकतो आज डौलान पॅटर्न वेगळा साहेबांचा पॅटर्न वेगळा साहेबांचा म्हणती कार्य करते सारे म्हणती कार्य करते सारे ए मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे खरा मावळा शिवरायांचा वाघा परी तो आवाज त्यांचा खरा मावळा शिवरायांचा वाघा परी तो आवाज त्यांचा येऊन निशान ते इंजन विकास घडवी महाराष्ट्राचा जय 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 महाराष्ट्र जय 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 महाराष्ट्र आता देतात सगळे नारे आता देतात सगळे नारे ए मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे मराठी माणसाची शान राजसाहेब ठाकरे 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 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा धन्यवाद मला इथं संयोजकांनी गायची संधी दिली धन्यवाद धन्यवाद यानंतर आपल्या पक्षाचे पदाधिकारी आशिष साबळे पाटील त्याच्याबरोबरचे सर्व महाराष्ट्र सैनिक व त्याचे सर्व सहकारी यांनी पण एक गीत तयार केलेले आहे ते गीत या ठिकाणी सादर होईल यानंतर सभेला सुरुवात होत आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय राजेंद्र उर्फ बाबूजी वागसकर यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं
भल्या भल्यांना त्यांचाच असतोय धाक रे. आल्या गेल्यांना भल्या भल्यांना त्यांचाच असतोय धाक रे. आल्या गेल्यांना भल्या भल्यांना त्यांचाच असतोय धाक रे. या महाराष्ट्राची अनबान शान राजसाहेब ठाकरे. या महाराष्ट्राची अनबान शान राजसाहेब ठाकरे. पाठीशी आशीर्वाद हो त्यांच्याच सरकार रुबाब हाय नाही करत कुणी नाद हो. बाळासाहेब ठाकरेंचा पाठीशी आशीर्वाद हो त्यांच्याच सरकार रुबाब हाय नाही करत कुणी नाद हो. शिवरायांचा छावा खरा मातीचा फुला लेख रे. शिवरायांचा छावा खरा आपल्या लेख रे. या महाराष्ट्राची अनबान शान राजसाहेब ठाकरे. या महाराष्ट्राची अनबान शान राजसाहेब ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय राजेंद्र उर्फ बाबूजी वागसकर यांना विनंती करतो की त्यांनी सभेचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरच्या सगळ्यांचीच नावं घेत नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आणि आपले मार्गदर्शक आदरणीय नांदगावकर साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आदरणीय राजसाहेब ठाकरे समोर उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समितीचे सरपंच, जिल्हा परिषदेचे गटाचे सदस्य आणि बंधू बहिणी व मातांनो, आज खऱ्या अर्थाने पुणे शहराला एक सन्मान मिळाला आहे आणि तो सन्मान हा तुमच्या रूपाने मिळाला आहे. आणि तुमची आदरणीय राजसाहेबांना तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं आणि तुम्हाला आदरणीय राजसाहेबांना भेटायचं होतं. तर मधलं स्थळ कुठलं तर पुणे शहर. आणि आम्हा पुणेकरांना धन्यवाद देतो व्यासपीठावरच्या बसलेल्या सर्वांना की आम्हाला हा तुम्ही सन्मान दिला की या खऱ्या अर्थाने गावाखेड्यांमध्ये काम करणारे आणि खरं समाजाची सेवा करणारे या मंडळींनाचं स्वागत करणं हे आम्हा पुणेकरांना आपण संधी दिली, त्याबद्दल पूर्ण व्यासपीठाचं आदरणीय राजसाहेबांना मी खूप खूप धन्यवाद देतो. हे सर्व होत असताना आम्ही कसं नियोजन करायचं, काय करायचं, आम्हाला 2-3 दिवसच मिळाले, पण आमची पुणे शहराची पूर्ण टीम अतिशय चांगली आहे आणि आमच्या अख्ख्या टीममध्ये ठरवलं की क्या पद्धतीने करायचं. त्यातल्यात आमचे शहराध्यक्ष आदरणीय आमचे मित्र साईनाथ बाबर यांनी एक कल्पना सुचवली की आपण येणाऱ्याला प्रत्येकाला एक फेटा बांधून हलगी वाजत तिथनं घेऊन येऊ, म्हणजे ग्रामीण टच, म्हणजे आपल्या सगळ्यांना ग्रामीण टचमध्ये असावं म्हणून हलगी वाजवत आपले स्वागत करावं असं ठरलं. त्यानंतर आपण सगळ्यांचं स्वागत करत इथपर्यंत आणलं. खऱ्या अर्थाने 1974ला राजीव गांधीने राज्यपंचायत आणली आणि राज्यपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला बळकटी आली आणि 74ची राज्य घटना, या घटनेनुसार ज्या वेळेस ग्रामपंचायतीला महत्त्व प्राप्त झालं त्यामुळे किती आर्थिक मंदी आली तरी आपल्या देशावर खाली ग्रामीण भागात ती आर्थिक मंदी जाणवली नाही. कारण त्या पद्धतीची जी कामाची पद्धत होती जे त्या घटनेत दिलेलं आहे त्या पद्धतीने की गाव तिथं सदस्य तिथं उपसरपंच आणि तिथला ग्रामसेवक यांच्या माध्यमातून आपण ही कामं करतो. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीमध्ये
आपण काम करतो त्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि आपण सरपंच आणि आपले सभासद ज्या पद्धतीनं गावाला घेऊन जायची पद्धत काम करतात, अतिशय चांगल्या प्रकारे काम करत. आणि ग्रामपंचायत एकमेव असं आहे की त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, याचं मोठं पाठबळ मिळतं, जिल्हा परिषदेचं मोठं पाठबळ मिळतं. म्हणजे तुमची सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून होते. ग्रामपंचायत सदस्य असेल, उपसरपंच असेल, सरपंच असेल, पंचायत समिती सभासद असेल, जिल्हा परिषदेचा गटाचा सभासद असेल, त्यानंतर आमदारकी असेल, अशा पद्धतीने तुमची ही सुरुवात होती. ही सुरुवात होत असताना आपल्याकडे बऱ्याच प्रकारे सोसायटीच्या निवडणुका असतात, दूध संघाच्या निवडणुका असतात, साखर कारखान्याच्या निवडणुका असतात. ह्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात काम करत असतो. मी आपण सर्वांना एवढीच विनंती करेल की आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या नेत्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी 2014 साली एक राज्याचा विकास आराखडा सादर केला, एक ब्ल्यूप्रिंट सादर केली. आपण खूप बारकाईने त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ग्रामीण भागातल्या सभासदांनी कसं काम केलं पाहिजे, काय पद्धत केलं. मी नेहमी म्हणत असतो की आमच्या पिढीला, आपल्या पिढीला अतिशय चांगलं नेतृत्व या राज्याने दिला. आदरणीय राजसाहेब ठाकरे अतिशय मोठी विजन आहे, अतिशय पुढचा विचार करणार आहेत, अतिशय मोठा विचार करणार आहेत. त्यांनी त्या 2014 विकास आराखड्यामध्ये कसं काम ग्रामपंचायत सदस्यांनी करावं, कसं उपसरपंचांनी, कसं सरपंचांनी करावं, ह्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आपण बारकाईने ते वाचलं गेलं पाहिजे. माझी ह्या निमित्तानं सर्व ग्रामपंचायत सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना विनंती असेल की आपल्याकडे येणाऱ्या ज्या योजना आहेत शासनाच्या, त्या योजनांचा पुरेपूर आपण अभ्यास करावा. आपण अभ्यास केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे सकारात्मक त्यातनं सगळं निघू शकतं. बघा, आम्ही शहरात राहतो, परंतु काय झालं की छोट्या छोट्या गावातली सगळी मंडळी शहराकडे ओढ झाले. काय येतं आहे शहराकडं? तर चांगलं शिक्षण, लोकांना शिक्षण घ्यायचं असतं, नोकरी धंद्यासाठी यायचं असतं. परंतु आपल्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून, ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आपण आपल्या भागात चांगल्या शाळे कॉलेजेस केल्या तर ती मुलं थांबतील, ती लोकं थांबतील. आपण नेहमी आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणत असतात की CSRच्या माध्यमातून आता खूप लोक पुढे येतात आहे. नाशिक शहरासारख्या शहरात आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी रतन टाटा यांच्याकडनं 15 कोटी रुपये आणलेले गार्डन केलं. म्हणजे आपण मोठमोठे प्रोजेक्ट हे केलं तर आपल्याकडं हे सगळं होऊ शकतं. त्यामुळं आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि त्यात हे कर. आणि शहरी भागात तर आता एकदम कचऱ्याच्या ह्यानी सांडपाणी, कचरा STP प्लांटने अतिशय हैराण केलं आहे. हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये आता उतरले. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गाव स्वच्छ, सुंदर, निर्मळ, आनंदी असायचं, पण अतिशय प्लास्टिकचं साम्राज्य गावांमध्ये झालं आहे. माझी विनंती असेल आपल्या सर्वांना की खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत, खूप मोठी लोकं आहेत की त्यांना तिथं काम करायचं आहे, पण त्यांना प्रॉपर माणूस मिळत नाही. त्यांना काम करायला एकदम प्रॉपर माणूस मिळत नाही, त्यामुळं ते काम होत नाही. आपल्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत अप्रोच झालं पाहिजे, आपल्या योजना त्यांना सांगितल्या पाहिजे. ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नांदेडजवळ एक निमगाव म्हणून गाव आहे. ह्या गावामध्ये मोसंबीचा ज्यूस, रस काढला जातो आणि ग्रामीण भागातला प्रोजेक्ट आहे हा निमगाववनला. हा निमगाववनला प्रोजेक्ट हा अतिशय जगात फेमस झाला की एक छोट्याशा गावामध्ये ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती यांनी तो ठराव आणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद करून तो अख्ख्या जगात तो रस विकला जातो, तो ज्यूस मोसंबीचा विकला जातो. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ग्रामपंचायतीचा म्हणालाच तर आम्हाला शहरी लोकांना खूप ओढ आहे तुमची, खूप म्हणजे वाटतं की बाबा हा ग्रामपंचायतीचा सभासद आहे, हा एक 500 लोक, 1000 लोकांमध्ये निवडून आला आहे. परंतु त्याला एक स्ट्रगल असतं. आता ग्रामपंचायतीच्या सभासद, पंचायत समिती जिला एक ठपका बसला आहे की काय नाही, यांना काही काम नाही, यांनी फक्त सकाळी उठायचं, कोणाची दशक्रिया विधी आहे का ते बघायची, कोणाची मैत झाली का ते बघायचं, कोणाचा साखरपुडा झाला का ते बघायचे, लग्न. हे असा ठपका आत्ता आपल्या भागात लोकांवर पडला आहे. हा कुठंतरी पुसून काढायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सभासद हा बारकाईने अभ्यास करेल. हा जो सदस्य असेल हा अतिशय बारकाईने अभ्यास करेल. बारकाईने अभ्यास करून त्या भागातले मूलभूत प्रश्न सोडवल आणि हा ठपका कुठेतरी पुसून काढेल. अनेक योजना आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पुन्हा एकदा मला फक्त प्रस्तावना करायला सांगितलं होतं, तरी मध्ये घुसलो, 2-3 वाक्य घुसवले. मी जास्त बोलणं उचित नाही. आपल्या सर्वांचं स्वागत करता आलं, आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं.
या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मंडळींनी संधी दिली, आदरणीय राजसाहेबांनी संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. आपण जाताना आपापल्या गावी जाताना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था तुम्ही शहराच्या वतीने केली, ते सुद्धा जेवण व्यवस्थित करून आपण या ठिकाणी जावं अशी विनंती करतो आणि इकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबूजी. आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रस्तावना दिली. सभागृह काठोकाठ भरलंय, पण अजूनसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आहे असं वाटत नाही. जोरदार घोषणाबाजी होऊन जाऊन द्या. विजय असो. जय. यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ज्यांनी MA ची परीक्षा दिली आणि या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पहिले म्हणून आले असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, युगपुरुष रणसम्राट छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीदेवी फुले, थोर विचारवंत तथा समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, सर्व प्रस्थापितांना पाडून समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना प्रतिनिधित्व देणारे युगपुरुष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून राज ठाकरे साहेबांच्या नवनिर्माण चळवळीचा एक नम्र पाईक म्हणून आपणासमोर बोलण्यासाठी उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व नेते तथा ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय बाळाजी नांदगावकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळी, सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी या मार्गदर्शन शिबिरासाठी आलेले ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, विविध कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, विविध सहकारी संस्था आणि सहकारी बँकांमधून विजयी झालेले संचालक आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि राजसाहेबांच्या बहादर महाराष्ट्र सैनिकांनो, अत्यंत स्तुत्य असा हा आजचा कार्यक्रम पक्षाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज तुम्ही विविध सभागृहांमध्ये प्रतिनिधित्व करत असलेले सर्व लोकप्रतिनिधी आपणास या ठिकाणी राजसाहेबांसह उत्तमरित्या या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे, जे घेऊन आपण विविध सभागृहांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावं
याचं या ठिकाणी खूप मोठं तुम्हाला खाद्य मिळणार आहे. आपण सर्वजण तसे हुशार आहात कारण निवडून आलेले आहात. परंतु मला या ठिकाणी असं आवर्जून सांगावं असं वाटतं की निवडून येणं हा एक भाग आहे आणि निवडून आल्यानंतर कामाचा ठसा उमटवून पुढच्या पिढ्यांनी देखील तुम्हाला लक्षात ठेवावं अशा पद्धतीचं कामकाज करणं हा थोडा वेगळा भाग आहे. आणि म्हणून कामकाज कसं करावं यासाठी जबाबदाऱ्या काय असाव्यात आणि कशा पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे यासाठी काही गोष्टी वाचणं नितांत गरजेचं आहे हे मी या ठिकाणी सुरुवातीला सांगू इच्छितो. लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये कशा पद्धतीने कामकाज करावं यासाठी मी आवर्जून काही पुस्तकं सांगेल ते आपण सुरुवातीला लिहून घ्यावी अशी माझी विनंती आहे. लेखक लक्ष्मणराव लटके आणि रणजित चव्हाण यांनी लिहिलेली 3 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे आम्ही लोकप्रतिनिधी आणि आमची जबाबदारी. हे पुस्तक प्रत्येक लोकप्रतिनिधींनी वाचलंच पाहिजे अशा पद्धतीचं तिच्यामध्ये अत्यंत विस्तृतरित्या तुम्ही सभागृहात कामकाज कसं करावं, सभागृहाच्या बाहेर कसं करावं इतके बारकावे तिच्यामध्ये लिहिलेले आहेत. हे वाचणं आपण गरजेचं आहे. दुसरं पुस्तक या ठिकाणी नगरपालिकेचं सभाशास्त्र म्हणजे सभागृहांचं सभाशास्त्र कसं आहे हे देखील आपण वाचलं पाहिजे. आणि ज्या ज्या माता भगिनी विविध या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या आहेत त्या माता भगिनींनी वाचण्यासाठी सारथी नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक देखील सगळ्यांनी वाचलं पाहिजे. अत्यंत उपयुक्त कारण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% प्रतिनिधित्व महिलांना मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून महिला देखील ज्या उत्तमरित्या काम करीत आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या महिला लोकप्रतिनिधी विविध सभागृहात काम करत आहेत त्यांनी देखील उत्तमरित्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून जसं मगाशी माझे सहकारी नेते बाबू वागसकर बोललेत की राजसाहेबांनी 8 वर्ष कष्ट घेऊन जी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे ती ब्ल्यूप्रिंट देखील आपण अत्यंत बारकाईने जर अभ्यास केलं तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याच्या गाईडलाईन्स देखील त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये अत्यंत उत्तमरित्या आहे. नवी ही ब्ल्यूप्रिंट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भगवद्गीता आहे. इतक्या उत्तमरित्या त्यातून आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन मिळू शकतं आणि त्यातून आपल्याला अत्यंत उत्तमरित्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून गाईडलाईन्स मिळू शकतात. तद्वतच 2 सूचना मला अजून आज या ठिकाणी द्याव्याशा वाटतात की लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काम करणारे सगळी लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या 2 ग्रामपंचायतच्या ठिकाणी नक्की गेलं पाहिजे. एक ग्रामपंचायत आहे अहमदनगर जिल्ह्यातलं हिवरे बुद्रुक. एक सरपंच पोपटराव पवार कशा पद्धतीने कामकाज करून त्यांनी आदर्श गाव म्हणून केलेलं आहे हे नक्की पाहायला गेलं पाहिजे. आणि दुसरं गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यातलं पाटोदा जिथे भास्करराव पेरे अत्यंत उत्तमरित्या त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आणि त्यांच्या गावाचा कसा विकास करीत आहे हे काम पाहण्यासाठी नक्की जर आपण गेलात तर तुम्हाला त्यातून देखील बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली कशा एक्झिक्यूट करायच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आपल्या गावामध्ये आपण राबवल्या पाहिजेत आणि कोणत्या योजना आपण सहजरित्या राबवू शकतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला कारण प्रशासन जे असतं मग तुमचे ग्रामसेवक असतील BDO असतील हे सगळे जण अडवणुकीचं धोरण करतात आणि कामं कसे होणार नाहीत या पद्धतीचं सांगत असतात. तद्वतच म्हणजे पूर्वी कधीतरी यशवंतराव चव्हाण बोलून गेलेले आहेत कारण यशवंतराव चव्हाण एक आदर्श नेतृत्व म्हणून या महाराष्ट्रात होऊन गेलं. ते एकदा बोललेच होते की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. तर आजही अधिकारी प्रत्येक गोष्ट नाही म्हणतात आणि म्हणून आपण कसं कामकाज अधिकाऱ्यांकडून करवून घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे आपल्याला करणं गरजेचं आहे. हे वाचणं गरजेचं आहे आणि ह्या ग्रामपंचायतला भेटी देणं गरजेचं आहे. तद्वतच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीदेवी फुले आणि सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आम्ही लोकप्रतिनिधींनी वाचली पाहिजे. त्याही काळात 350 वर्षापूर्वी छत्रपतींनी कशा पद्धतीचं प्रशासन राबवलं होतं हे आजही आम्हाला उपयुक्त ठरतं. कशा पद्धतीने काम केलं होतं हे आजही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणून हे आम्ही वाचणं नितांत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगू असं वाटतं. तद्वतच आता लोकप्रतिनिधींनी संगणक साक्षर होणं नितांत गरजेचं आहे. त्याचं कारण सगळ्या योजना आता बऱ्याच योजना ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात. त्याच्यामुळे ग्रामपंचायत सदस्यापासून तर नगरसेवकांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीला संगणकाचं ज्ञान उत्तमरित्या असणं गरजेचं आहे. कारण संगणकाचं ज्ञान आणि संगणक साक्षर असलाल तर तुम्हाला हे सगळी कामं अत्यंत प्रभावीपणे करणं शक्य होईल. तद्वतच माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार देखील आम्हाला उत्तमरित्या माहिती असला पाहिजे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या योजनांची माहिती करून घेणं, तद्वत सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबवू शकतो याचा माहितीच्या अधिकारामध्ये खूप चांगला उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. आपल्यातले काही लोक किंवा राजकारणातले काही पुढारी माहितीच्या अधिकाराचा फार मोठा दुरुपयोग करतात. दुरुपयोग न करता आम्ही जर सदुपयोग केला तर आम्हाला आमच्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. कारण आम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सेवक म्हणून काम करतो. कारण या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताची लोकशाही म्हणजे जगात सगळेजण भारताच्या लोकशाहीचा अभ्यास करीत आहेत की एवढा मोठा देश, विविध प्रांताचे, विविध पंथाचे, विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध संस्कृतीचे, विविध प्रकारची इतकी विविधता असताना एवढी मोठी लोकशाही एक संघपणे कशी काम करते तर याला कारण आहे आमचं संविधान. कारण आम्ही घटनेला केंद्रस्थानी मानून सगळ्या ज्या योजना राबवतो आहोत आणि गावात देशाचा विकास करतो आहोत, या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा फार मोठा सहभाग आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपण स्थानिक स्वराज्य संस्था जर बळकट झाल्या तर खऱ्या अर्थाने देशाची लोकशाही बळकट होईल अशा पद्धतीची अपेक्षा या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आता आम्ही सगळेजण हे सगळं कामकाज करत असताना महाराष्ट्राचं राजकारण मात्र अत्यंत गढूळ झालेलं आहे. म्हणजे इतकं गढूळ झालेलं आहे की आम्ही UP बिहारलाही आता मागे टाकतो की काय, इतकं सगळ्या राजकारण्यांनी हे राजकारण गढूळ करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हे जे गढूळ राजकारण आहे त्याचं कारण मतदार इतका संतप्त झालेला आहे की आता मध्यंतरी तर एका BJPच्या मंत्र्याला मतदाराने म्हटलं, अरे बाबा, ज्यांच्या विरुद्ध आम्ही तुम्हाला मतदान केलं, ज्यांना सत्तेतून घरी बसवावं म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, त्यांनाच सोबत घेऊन तुम्ही सत्तेत बसून गेलेत. इतका मतदार संतप्त झालेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की संतप्त हे सगळे जे मतदार आहेत या मतदारांची जी संताप आहे त्या संतापा कुठेही तो संताप शांत होता कामा नये. पुढच्या सगळ्या निवडणुकांपर्यंत जेवढ्या सगळ्या निवडणुका येतील या निवडणुकांमध्ये मतदार इतका आतुरतेने वाट पाहतोय की त्याला या सगळ्या प्रस्थापितांना घरी बसवायचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्येक निवडणुकीत विजयी करायचा आहे. अशा पद्धतीची मतदारानेच ठरवलेलं आहे. तुमची आमची जबाबदारी यामुळे जास्त वाढते आहे. आमची जबाबदारी यासाठी वाढते की मतदार आम्हाला निवडून द्यायला इच्छुक आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही मतदारांपर्यंत नियमित पोहोचणं, मतदारांशी संवाद साधणं. कारण बरीच लोकप्रतिनिधी कामं खूप करतात पण त्या कामाचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. आणि म्हणून तो प्रचार प्रसार पण झाला पाहिजे, तुमचं कामही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आता सोशल मीडिया आलेला आहे पण सोशल मीडियामध्ये फक्त काही जण फक्त सोशल मीडियात ऍक्टिव्ह राहतात. तुम्हाला फक्त सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहून जमणार नाही.
सोशल मीडियाची जशी गरज आहे तशी तुम्हाला लोकांशी थेट संवाद करण्याची पण गरज आहे. आणि म्हणून लोकांशी थेट संवाद झाला पाहिजे. काही काही पुढारी, काही काही गल्लीतले कार्यकर्ते आपण बघतो, गॉगल बिगल लावतात, दाढी बिडी असतात, चौकामध्ये फोटो फ्लेक्स लावलेले असतात आणि मोठे हात करून त्यांचे वाढदिवस साजरे केला. अरे बेटा, तुला विचारतो कोणत्या गल्लीमध्ये? त्या गल्लीत पण विचारत नाही, तो मोठे मोठे फ्लेक्स लावतो. आणि अशा पद्धतीची क्षणभंगूर जी प्रसिद्धी आहे, या क्षणभंगूर प्रसिद्धीपासून आम्ही लांब राहिलं पाहिजे आणि ठोस काम केलं गेलं पाहिजे की जी ठोस काम पुढच्या पिढ्या देखील लक्षात ठेवतील. अशा पद्धतीचं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं गरजेचं आहे. ह्या गढूळ राजकारणामध्ये लोक जे संतापलेले आहेत, माझी नांदगावकर साहेब आपल्याला विनंती आहे आणि राजसाहेबांना पण विनंती आहे की लोक संतापलेले आहेत सगळ्या पक्षांकडे. कारण हे सगळ्या पक्षांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अभद्र युती केल्या, अभद्र आघाड्या केल्या, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांनाच सोबत घेतलं. या सगळ्यांना घरी बसवायचं असेल तर राजसाहेबांकडे अनेक सगळे मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, सगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. हे येण्याचं काय कारण आहे माहिती आहे? कारण यांची सगळ्यांची नैतिकता ढासळलेली आहे. या सगळ्या त्यांनी जे कृष्णकृत्य केलेले आहे ते कृष्णकृत्य त्यांना झाकण्यासाठी कृष्णकुंज आणि शिवतीर्थावर यावं लागतं आहे. म्हणजे जसं गंगेमध्ये जाऊन पाप धुतात तशा पद्धतीने शिवतीर्थ आणि कृष्णकुंजवर येतात आणि राजसाहेबांना भेटतात आणि लोकांना दाखवतात. याचं कारणच आहे की यांची नैतिकता ढासळलेली आहे. म्हणून नांदगावकर साहेब आणि राजसाहेब, माझी विनंती आहे, कारण मी महाराष्ट्रावर फिरतोय आता, जळगाव, बुलढाणा या सगळ्या भागामध्ये जो आम्ही खालच्या लेवलवर जाऊन फिरतो आहे, अनेक महाराष्ट्र सैनिकांची अशी इच्छा आहे की आम्ही एकला चलोरेची भूमिका ठेवली पाहिजे, कोणत्याही पक्षाशी युती केली नको पाहिजे. कारण यांची पापं घेऊन आम्हाला जायचं नाही, कोणत्याच पक्षाशी युती करू नका, आम्ही एकला चलोरे जाऊ. हा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हाती, महाराष्ट्राची सत्ता एक हाती देईल. या पद्धतीच्या जनतेमध्ये भावना आहे, कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. याचा गांभीर्याने विचार पक्षाने केला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. कारण महाराष्ट्राचं गढूळ राजकारण जसं अभद्र युती आघाडीचं आहे तसं जाती जातीमध्ये तेढ पण निर्माण केले गेले आहेत. प्रत्येक जातीच्या माणसाला रस्त्यावर उतरवण्याचं काम विविध राजकीय पक्षाचे पुढारी करत आहेत. धनगरांना वाटतं मला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा म्हणतो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी म्हणतो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक जातीचा माणूस रस्त्यावर उतरतो आहे. ओबीसी म्हणतो आमच्यातून द्यायचं नाही, त्यांच्यातून द्यायचं नाही. याच्यातून या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेष एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे की मला भीती वाटते आहे की जाती जातीमध्ये दंगली होतील का. इतकी भीतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि पण मला सांगा, जे आरक्षण मागताहेत कोणासाठी मागतायत? त्या जातीतल्या गरिबासाठी ना. मग मला सांगा, आरक्षण दिल्याने खरंच त्या गरिबाच्या कुटुंबाच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत का? माझा आरक्षणाला विरोध नाही, परंतु आरक्षणाने जर त्या गरिबाच्या समस्या सुटणार असतील तर नक्की आरक्षण दिलं पाहिजे. पण मग गरिबांच्या समस्या सुटण्यासाठी सगळ्या जातीतल्या गरिबांना का आरक्षण देऊ नये? हे बघा, मी ओबीसी आहे, मी सधन कुटुंबात जन्माला आलेलो आहे, माझ्या मुलांना आरक्षणाची का गरज? पण प्रत्येक जातीतला जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. कधीतरी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील हे सांगितलं होतं की सगळ्या राजकीय पक्षांनी मतांचं राजकारण, कारण जाती जातीचं आरक्षण जे मागतायत यामागे सगळ्या राजकीय पक्षांची मतांच्या राजकारणाची भूमिका आहे. आणि मतांच्या राजकारणाची भूमिका बाजूला ठेवून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण कारण लोकांचा कानोसा घ्या तुम्हाला कळेल. कारण आता विधिमंडळाचं जे अधिवेशन झालं नागपूरचं, त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये पॉलिटिकल सायन्स आणि लोक प्रशासनचे 100 विद्यार्थी आणि प्राध्यापक आले होते. तिथे मला भाषणासाठी विधानभवनात बोलवतो. मी यावेळेस विधानभवनाचा गेस्ट म्हणून नागपूरला गेलो होतो. मी तिथे जेव्हा सगळ्या तरुण पिढीशी आणि लोक प्रशासन आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हा मुद्दा सांगितला तर ते सगळेच्या सगळे आपल्याबरोबर जॉईन झाले. ते म्हणे हो, आर्थिक निकषावरच आधारित असलं पाहिजे. म्हणजे सगळी नवीन पिढी जी आहे
ती या ठिकाणी नवीन पिढी जी आहे ती सगळी आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे या दृष्टिकोनातून बाजूला आहेत, या बाजूने आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं अत्यंत गांभीर्याने घेऊन केलं पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्यांना या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण गढूळ केलेलं आहे त्या गढूळ राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आम्हाला सर्वांना काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना पण आणि पदाधिकाऱ्यांना पण. म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जशी तुरटी काम करते तशी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी तुरटी म्हणून आम्हाला काम करावं लागेल. तरच राजकारणाचं शुद्धीकरण होईल. आणि राजसाहेबां जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचं जे राजसाहेबांचं स्वप्न आहे. म्हणजे काय करायचं हो? रस्ते करायचे आहे, गटारी करायचे आहे, धरणं करायचे आहेत. म्हणजे ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर करायचीच आहे. परंतु राजसाहेबांचं स्वप्न असं आहे की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा. म्हणजे काय करायचं तर महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे त्याचा हेवा जगाला वाटला पाहिजे. महाराष्ट्रातला मराठी माणूस एक पक्का माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे, वचनबद्ध आहे. हे सगळं गढूळ राजकारण करणारा नाहीये. आणि ही शुद्धीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी आम्हाला घेतली पाहिजे. आम्ही जर केलं. आणि बघा मी तुम्हाला सांगतो 2024 हे आपलं वर्ष आहे. 2024 कोणाचं? मनसेचं. 2024 कोणाचं? राजसाहेबांचं. अरे गावागावात जाऊन आम्ही घोषणा दिली पाहिजे. 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? 2024 कोणाचं? आम्ही जर एकला चलोने गावागावामध्ये या घोषणा देत फिरलो तर लोक आमच्या सोबत आहे. नक्की येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळीकडे निवडून येताना दिसेल. बाकीच्यांना धर्माचं राजकारण करून द्या, जातीचं राजकारण करून द्या. सगळ्या प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय जनता राहणार नाही. आम्ही फक्त धीरदात्तपणे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांशी संवाद साधला पाहिजे. एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं आहे बाविस्कर साहेब, मतदारांपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचं आहे. आणि आता ही सगळी जमलेली मंडळी मतदारांपर्यंत पोहोचलेली आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या माध्यमातून शाखानिहाय संपर्क अभियान शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडनं सुरू आहे. यानंतर पालघर जिल्ह्यातल्या केळंबे गावचे सरपंच संदीप किनी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असलेल्या 17 पैकी 17 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. मी संदीपजी किनी यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व नेतेगण, सर्व जिल्हाध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व सन्माननीय पदाधिकारी. खरं तर इतका मोठा स्टेज आणि माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच, आणि खरंच सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असं स्टेज असेल की तिथे एखाद्या सरपंचाला बोलायला इथे संधी मिळते. खरं तर सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये. माझ्या या राजकारणाची कारकीर्द खरं तर 2009 पासून सुरू झाली. राजकारण म्हणणार नाही, खरं तर समाजकारण आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार हे कुठेतरी माझ्या गावापर्यंत, माझ्या खेडेपाड्यात मला पोचवायचे होते.
आणि ते काम मी तिकडून सुरुवात केली. मला आठवतं की त्यावेळेला जिल्हाध्यक्ष कुंदन संखे होते आणि आम्ही त्यावेळेला नेमकी 4-5 मुलं फक्त असं मी त्यांना घेतलं की आपल्याला आपल्या गावामध्ये मनसे आणायची आहे, आपल्याला तिथे शाखा ओपन करायची आहे, तर आपल्याला जिल्हाध्यक्ष साहेबांना भेटावं लागेल. आम्ही त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक जिल्हाध्यक्ष आणि आम्ही एक खेड्यापाड्यात राहणारी मुलं होती आणि इतक्या मोठ्या माणसाला भेटायचं कसं, आम्ही खूप प्रयत्न केला. म्हणजे 10-15 दिवस त्यांना त्यांच्या ऑफिसला गेले पण ते आम्हाला भेटले नाही. पण एक दिवशी साहेबांची सभा मुंबईला होती आणि साहेबांची सभा असली की आम्ही मुंबई असो, ठाणा असो, पुणे असो, आम्ही 5 मुलं की आम्ही जायचो आणि नेमकं आम्ही जिथे सभा साहेबांची सुरू झाली, सभा संपली आणि त्याच्यानंतर आम्ही जी ट्रेन पकडली त्या ट्रेनमध्ये कुंदन संखे साहेबांची आमची भेट झाली. आता त्या एका सीटवर बसलेले होते पण त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं, जाऊ की नको, काय सांगू, नक्की कसं बोलायचं त्यांच्याशी. पण हिम्मत केली. साहेबांना सांगितलं, साहेब नमस्कार, मी केळव्याचा राहतो, मला शाखा ओपन करायची आहे आणि किती लोक आहेत तुम्ही? म्हटलं आम्ही 4-5 मुलंच आहेत. ठीक आहे, तुम्ही शाखेची तयारी करा, शाखा आपण ओपन करू. आणि त्यावेळेला आम्ही शाखेची तयारी केली, शाखेची डेट ठरली कधी करायचं. आणि तुम्हाला खरंच सांगतो की जिथे आपण शाखा ओपन करायची होती तिथे शिवसेना म्हणजे बालेकिल्ला 50 वर्ष गेली तिथे त्यांची पाया रुजलेला होता. तो आपल्याला म्हणजे तिकडनं जी सुरुवात झाली, याच्या पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण तिकडे आम्ही सुरुवात केली. आम्हाला तिथे शाखा ओपनिंग करायची होती, आम्हाला डेट दिली, आम्ही बोर्ड बनवले, बोर्ड लावला. दुसऱ्या दिवशी आमची शाखेचं उद्घाटन होतं आणि तिथे शिवसेनेच्या काही लोकांनी आपले मनसेचे लावलेले झेंडे असतील, बोर्ड असतील, ते रात्री काढून टाकले. आणि दुसऱ्या दिवशी संखे साहेबांनी आम्हाला 11चा वेळ दिली होती की 11 वाजता मी येतोय. आणि आम्ही सकाळी पाहतोय तर तिथे बोर्ड नाही, आमचे झेंडे सगळे फेकून दिले होते. आता करायचं काय? मी मुलांना बोललो की तुम्ही काहीही करा, एक छोटा का ना होईना पण एक बॅनर तुम्ही आता इकडे आणून लावा, 2 झेंडे तरी लावा, कारण शाखा तर ओपनिंग करायचीच आहे. आणि त्यावेळेला म्हणजे मनसेमध्ये येण्यासाठी लोक खूप घाबरत होते की कसं आम्ही जाऊ, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे जरी इच्छा कोणाची असेल तरी येऊ शकत नव्हते. तरी आम्ही 20-25 मुलं मी जमवली होती आणि कुंदन संखे आले. तो छोटासा आम्ही एक बॅनर बनवला आणि तिथे लावला, त्याचं उद्घाटन केलं. आणि तुम्हाला सांगतो त्याच दिवशीपासनं जी मनसेची राजसाहेबांचे विचार आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे ते आम्ही 5च मुलांनी ते प्रत्येक पाड्यापाड्यात जाऊन आम्ही विचार साहेबांचे पोचवत गेलो आणि हळूहळू एक मुलं जमवत गेलो. आणि 2012मध्ये पहिली निवडणूक ग्रामपंचायतीची लागली आणि ती निवडणूक लढवायचं असं मी ठरवलं. आता निवडणूक लढवायचं म्हणजे आपल्याला उमेदवार पण लागणार आणि उमेदवार लागणार तर उमेदवार शोधायचं ही मारामार की उमेदवार भेटत नव्हते की आम्ही कसे येऊ, कारण शिवसेना आहे समोर आणि बहुजन विकास आघाडी हे 2 पक्ष बळकट पक्ष आणि त्यांच्या समोर आपण तर नौके होतो. काहीच आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये एक सदस्य सीट माझी स्वतःची आणि मी सुरुवात माझी स्वतःपासूनच केली की मी स्वतः सदस्य म्हणून एक सीट माझा फॉर्म भरतो. आणि तुम्हाला सांगतो मी फॉर्म भरला, निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल आल्यानंतर पाहतो तर मी एकच सीट भरली होती कारण दुसरा उमेदवारच मला मिळाले नाही. निकाल आला आणि तो निकाल होता मी एका मताने साहेब हरलो होतो, एका मताने. पण तिथे मी खचलो नाही. पुन्हा माझं काम, आमचं जे मुलांचं काम होतं, 5 मुलांचे 25 मुलं झाले होती, ते काम मी सुरुवात केली. पंचायत समितीचे इलेक्शन लागलं, पंचायत समितीला सुद्धा साहेब मी इलेक्शन लढवलं, तिथेही मी हरलो. पण तिथेही मी विचार केला की नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल. 25चे 50 लोक गेले. 2017चं इलेक्शन लागलं, ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि तिथे मात्र मी विचार केला की आता एक नाही, आता आपल्याला 4 उमेदवार तरी उभे करावे लागतील साहेब. आणि मी तिथे 4 सदस्य पदासाठी, कारण तिथे थेट सरपंच ही निवडणूक नव्हतीच, सदस्यातनं सरपंच निवडून आणायचा होता. आणि 4 सरपंच, मला असं वाटत होतं की ॲटलिस्ट एक तरी सदस्य आपल्याला ग्रामपंचायतीला न्यायचं आहे. आणि 2017च्या इलेक्शनला माझी मिसेस
आणि आम्ही एका वॉर्डमधून उभा राहिलो आणि माझी मिसेस त्यावेळेला 6 मतांनी पडली आणि तिथे मी एका मताने मी विजयी झालो साहेब तिथे या 2017च्या वेळेला. आणि हे करताना 2017 ते 2022 पर्यंत हा कालावधी होता. ह्याच्यामध्ये सदस्य असताना बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण समोर शिवसेनेची सत्ता होती, शिवसेनेचा सरपंच होता, त्यांचे सदस्य होते, उपसरपंच त्यांचा होता आणि तिथे काम करणं खूप कठीण होतं. आणि मी एकटा कुठेतरी असा मागे कोपऱ्यात बसलेला असायचा. आणि 2022 मध्ये आमच्याकडे झांझरोळी डॅम आहे आणि ह्या झांझरोळी डॅमचा मोठा लिकेज झाला होता आणि हा लिकेज झाल्यामुळे जवळजवळ 17 ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कम्प्लिटली बंद झाला होता. आणि हे करत असताना मी प्रत्येक वेळेला म्हणजे मला 2019 माझं वाटतं 2017 की 2019ला सन्माननीय अभिनव दादा यांच्याशी संपर्क झाला. दादांना मी भेटलो. दादांनी आतापर्यंत तुम्हाला खरंच सांगतो की पालघर तालुक्यामध्ये जे काय चेंजेस तुम्हाला दिसतील, ज्या काय आपल्या ग्रामपंचायती निवडून आल्यात, त्या सर्व श्रेय तर मी दादांना देईन, कारण दादामुळेच हे सगळं घडलेलं आहे. आणि ते जे डॅमचं लिकेज झालं आणि संपूर्ण पाणी बंद झालं, अशा वेळेला आमचा तो जो पट्टा आहे तो सगळा समुद्रकिनारी पट्टा आहे, बऱ्याचशा खाड्या आहेत, मिठागर आहेत, त्याच्यामुळे तिकडचे बोरवेल जे आहेत ते त्यावेळेला खारे होतात आणि विहिरीचं पाणी सुद्धा खारा होतो. अशा वेळेला 2022 मधली ही घटना तुम्हाला मी सांगतो की खरोखर त्यावेळेला इतक्या लोकांचा प्रॉब्लेम झाला होता पाण्याचा की लोक कुठून पाणी घेऊन यायचे, कोण हंडा घेऊन यायचं, कोण सायकलवर बादल्या किंवा ते ड्रम बांधून घेऊन जायचे. मग अशा वेळेला मला वाटलं की आपलं दायित्व लागतं आणि आपल्याला राजबाई साहेबांची शिकवणच आहे का कोणाला जर गरज असेल तर तिथे आपला महाराष्ट्र सैनिक तिथे पोचला पाहिजे. आणि तेच मी लक्षात घेता आम्ही जी तुम्हाला सांगतो की जी आमची 4-5 लोकांची फळी होती त्यांना मी सांगितलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि आपण त्यावेळेला ती 4-5 लोकांच्या फळीला मी जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काहीतरी आपलं एक दायित्व लागतं, एक पाण्यासारखा धर्म नाही आणि एवढी लोकांना हा प्रॉब्लेम चालू आहे. मी सुरुवातीला एक टँकर सुरू केला की आपल्या ह्या आळीमध्ये आपल्या ह्या पाड्यामध्ये आपल्याला हा टँकर पोचवायचा आहे. सुरुवातीला एक टँकर घेतला. पहिल्या दिवशी आम्ही टँकर त्याच्यात पाणी भरलं आणि घेऊन गेलो. इतकी लोकांची मागणी वाढत गेली की 1 टँकर, नंतर मग लोकांची मागणी 2 टँकर, त्याच्यानंतर आम्हाला असे टँकर वाढवायला लागले. लोक फोन करायला लागले. आपली म्हणजे केळवा ग्रामपंचायतमध्ये तर आम्ही पाणी पुरवलाच, त्याचबरोबर ह्या तुम्हाला 19 गावं जी सांगतोय त्या 19 गावांना आम्ही या पूर्ण 1.5-2 महिने आपण सातत्याने तिथे पाणी पुरवला आणि आपण तिथे लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. ह्या वेळेला हे काम करत असताना अविनाश दादा स्वतः मला फोन केला आणि अविनाश दादांनी सांगितलं की काय झालंय नक्की, कुठला प्रॉब्लेम आहे, कसला प्रॉब्लेम आहे, तू मला तिकडचे फोटो पाठव. मी फोटो दादांना पाठवले, व्हिडिओ पाठवले, अशा समस्या आहे दादा खूप. दादा इव्हन मला वाटतं त्याच दिवशी संध्याकाळचे 4 की 5 वाजले असेल, दादा तिथे पोचले जागेवर घटनास्थळी आणि तिथे काम करत असताना दादानेही खूप आम्हाला हेल्प केली, मदत केली आणि लोकांची मदत आम्हाला लाभत गेली. आमचे पालघरचे शहर अध्यक्ष सुनील राऊत असतील, जिल्हा सचिव दिनेश गवळी असतील, यांचंही खूप मार्गदर्शन आम्हाला लागत असतं. नेहमी आम्हाला सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळतं आणि आपण ते काम करत असतो. आणि 2022च्या निवडणुकीमध्ये आपण संपूर्ण सीट लढवल्या आणि आपण संपूर्ण सीटवर विजय मिळवलेला आहे त्या तिथे. आणि मी थेट सरपंच म्हणून निवडून आलो. हे सर्व राजसाहेबांच्या करिश्मेमुळेच झालेलं आहे. पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय भाऊ धन्यवाद. त्यांनी जो आत्ता त्यांचा संघर्ष सांगितला तसा संघर्ष करणारे सगळीच मंडळी या व्यासपीठाच्या समोर बसलेत. तो संघर्ष अविनाश जाधव करत असतील, राजू पाटील करीत असतील, आमच्या पुण्यातनं किशोर शिंदेच काय, पण अनेक मंडळी आपण सगळे संघर्षातनं निर्माण झालेलो आहोत. आणि मगाशी बाविस्कर साहेब जसं म्हणले तसा आपला सगळ्यांचा संघर्ष
2024 या वर्षात संपेल आणि खूप चांगले दिवस या महाराष्ट्राला आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली बघायला मिळणार आहेत. यानंतर पक्षाचे नेते राजू उंबरकर, म्हणजे ज्यांना आपण राजू उंबरकर म्हणून ओळखतो, त्यांच्या भागामध्ये शासनाच्या असतील, त्यांच्या स्तरावरच्या असतील, अशा अनेक योजना ज्यांनी पोचवल्या, ग्रामीण भागात ज्यांनी बचत गटाचं एक मोठं जाळं उभं केलं, अशा राजू उंबरकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मेळाव्याला संबोधित करावं. त्याचबरोबर पक्षाचे सरचिटणीस माननीय बाळा शेडगे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला ओळख दिली असे आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. मंचावर उपस्थित माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, समोर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण सहकारी, आज खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्याला सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे. आपल्या सगळ्यांची ओरड होती की दादा आम्ही निवडून आलो, आम्हाला मुंबईला न्या, दादा आम्ही सरपंच झालो, आम्हाला साहेबांना भेटवा. परंतु आज तुमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. साहेब थेट तुम्हाला बोलणार आहेत, तुम्हाला भेटणार आहेत. झोपी झाल्या ना रे सगळ्यांच्या? झोपी झाल्या की नाही? साहेब असं आहे की आम्ही ग्रामीण भागातून येतो आणि मला असं वाटतं की मी 850 किलोमीटरवरून आलो. आम्हाला रात्रभर चालत यावं लागतं, म्हणून मेळाव्याची वेळ ही 3 ते 4 वाजेपर्यंत असायला पाहिजे असं माझं मत आहे. सगळे सुस्त झालेले आहेत कारण रात्रभर चालत आलेले आहेत. बरोबर आहे ना? अरे तुम्ही हो म्हणत नाही, मग हे मला ओरडतात. मी ग्रामीण भागाचं मांडत असतो. असो, आपण सगळेजण निवडून आलात. प्रत्येक जण गावागावामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व तयार करून, स्वतः लढत देऊन, जसं आत्ता सरपंचांनी सांगितलं की मी सुरुवातीला उभा राहिलो त्यावेळेस मी एकटाच होतो, मला कोणी भेटत नव्हतं. अतिशय खरी परिस्थिती तशी आपल्या ग्रामीण भागामध्ये होतीच. ज्यांनी हिम्मत केली त्याची किंमतही झाली. सुरुवातीपासून, पक्ष स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारावर जो जो व्यक्ती चालला त्याच्या हातामध्ये यशच यश येत गेलं, याचा साक्षीदार मी आहे. प्रत्येक वेळेस आपल्या ग्रामीण भागामध्ये एक बोंब असते की आमच्याकडे मुंबईवाल्यांचं लक्ष नाही, आमच्याकडे कोणी पाहत नाही. परंतु आपल्याकडं पाहायचा मुंबईवाले किंवा आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बोलायच्या अगोदर आपल्या सोबतचे सहकारी, आपल्या शाखेतले सहकारी, त्यांच्यासाठी आपण काम करणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांना वाटलं पाहिजे की माझ्या पाठीची हात ठेवणारा माझा शाखा अध्यक्ष आहे. शाखेपासून सुरुवात. मी तर म्हणतो पक्षाची सुरुवात ही ग्रामीण भागामधूनच होते. ग्रामीण भागामधलं जर आपलं जाळं जर घट्ट असलं तर आपल्या पक्षाचे मुळं जर घट्ट असले तर आपल्याला कोणी हलवू शकत नाही. तुम्ही स्वतः सक्षम आहात, तुम्ही स्वतः निवडून आलेले आहात. तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक ठराव तुमच्या गावाचं चित्र बदलू शकतो. परंतु तो ठराव हा गावाच्या भल्यासाठी असला पाहिजे, प्रत्येक नागरिकाच्या भल्यासाठी असला पाहिजे. आणि मग तो ठराव पंतप्रधानांनी जरी मनात घेतला तरी तो रद्द करू शकत नाही. ही ठरावाची किंमत ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमची ग्रामपंचायत चालू शकता.
अनेकशा योजना आहेत. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे आपल्याला कुठला आमदार खासदार आपल्याला निधी देत नाही. जिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरपंच आहे, सभासद आहेत, त्यांना नांदगावकर साहेब आम्हाला निधी मिळत नाही. आणि अशा वेळेस माझा सरपंच नाराज होतो. परंतु मित्रांनो, एक तुम्ही लक्षात ठेवा, नाराज न होता तुम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सरपंच आहेत, तुम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सभासद आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जे आमदार करू शकत नाही ते तुम्ही करू शकता, कारण तुम्ही गावातले आमदार आहात. तुमच्या गावामध्ये तुम्ही समजा व्हिडिओला धाऱ्यावर धरलं, तुम्ही सीओला धाऱ्यावर धरलं, तुम्ही जिल्हा परिषदला गेले आणि ज्या ज्या निधीमधून तुम्हाला काम करायचं आहे त्याचे व्यवस्थित इस्टिमेट वगैरे सादर केले, तर मला असं वाटत नाही की कुठला आमदार किंवा खासदार तुमचा निधी रोखू शकतो. आणि त्या अधिकाऱ्याला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले सैनिक आहात, नंतर सरपंच आहात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची किंमत काय हे मला चांगल्या तरीकेने माहिती आहे. महाराष्ट्र सैनिक हा कुणाच्या भरोश्यावर राहत नाही. तुम्ही पाहत असाल आज बेरोजगारीचा आकडा हा वर्षोनवर्ष वाढत चाललेला आहे. जे आमदार खासदार करू शकत नाही, आम्ही सर्व मंडळी बसलो आणि विचार केला की निदान या मतदारसंघामध्ये जिथं आपण राहतो त्या मतदारसंघाच्या युवकाच्या हाताला तरी आपण काम दिलं पाहिजे. 3 महिने रोजगार मिळवायची मेहनत घेतली. प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक युवक गेला. पॉम्पलेट असतील, बॅनर असतील, पोस्टर असतील, गावागावापर्यंत पोहोचवले, घराघरापर्यंत पोहोचवले. का तर प्रामाणिक उद्देश होता की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि मग पंचायत समिती स्तरावर आम्ही त्यांचे ट्रेनिंग घेतले, कारण ग्रामीण भागातल्या युवकांना इंटरव्ह्यू आहे म्हणलं की त्याची अशीच अर्धी होऊन जाते. आणि मग त्याला सांगितलं आम्ही की इंटरव्ह्यू कशा पद्धतीचा होतो, तू इंटरव्ह्यू द्यायला कसं यायला पाहिजे, तुझी राहणीमान कशी असायला पाहिजे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आम्ही हे शिबिर घेतले. आजपर्यंत अनेकशे मेळावे झाले, परंतु त्याच्यातून कुणाच्या हाती काही लागलं नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो आनंदाची बाब, जे आम्ही ठरवलं होतं, ज्या दिवशी मेळावा घेतला त्याच दिवशी 7,000च्या वर युवकांच्या हाताला नोकरी देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. एकदा जर आम्ही ठरवलं की आपण 100% ते करू शकतो. तुम्हाला तुमचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, काय करायला पाहिजे, कुठून निधी आणायला पाहिजे, कोणत्या स्तरावर आपण. आपण निधी खेचून आणायला पाहिजे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आता दादानी सुद्धा शिबिर घेतलं होतं, अविनाश दादानी, तिथे मी गेलो होतो, तिथे त्यांना एकच गोष्ट सांगितली की आपण गावखेड्यातून ज्यावेळेस शहराकडे जातो, आपण रोज जातो शहराकडे, त्यावेळेस आपण गावातून निघताना आपल्याला जे कोणी वयोवृद्ध दिसतील त्यांना विचारलं पाहिजे की काका मी शहरात चाललो, काही औषधी वगैरे आणायची आहे, काही सामान आणायचं आहे. तुम्हाला सामान तर कोणी सांगणार नाही, परंतु एखादा सांगेल की हो बाळा माझं औषधी घेऊन ये, त्याचेच पैसे, त्याचीच चिठ्ठी. खिशात औषधी घेऊन जर आलो तर तो वयोवृद्ध माणूस पुढच्या वेळेस तुमच्या प्रचाराला राहिल्याशिवाय राहणार नाही. अशा साध्या साध्या गोष्टी आहेत जे आम्ही करतो. मग ती पाणी टंचाई असो की आलेला पूर असो. पुरामध्ये तर आमच्या तिथे 3 वेळेस पूर आला. माझा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा,
आणि भीती होती की आमच्या विभागात पूर आलेला आहे, 3 वेळेस त्यांनी पेरलेलं वाहून गेलेलं आहे, कुठं आत्महत्या वाढल्या नाही पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे, मोर्चा काढून सरकार जागा होणार नाही, मग काय करायला पाहिजे, तर मग आम्ही ठरवलं सन्माननीय राजसाहेब अल्पभूधारक दत्तक योजना. त्याच्यामध्ये काय केलं आम्ही गावखेड्यात आमच्या कार्यकर्त्यांकडून याद्या मागवल्या, कुणाकुणाचं नुकसान झालं, किती झालं, आणि मग 7,000 एकर जमिनीला आम्ही मोफत बियाणं वाटलं सन्मान्य राजसाहेबांच्या नावाने. जिथं त्यांच्या अपेक्षा मावळल्या होत्या की आता माझ्या हातात काही येणार नाहीये, मला पेरायला पैसे नाहीयेत, सरकार देणार नाही, आणि आम्ही ज्या कास्तकाराला आम्ही बियाणं वाटप केलं, बापूभाऊ आले होते त्या कार्यक्रमाला, बियाणं वाटप केलं. मित्रांनो, दिवाळी झाली की त्याच्या हातामध्ये 2 ते 2.5 लाख रुपयाचा चना त्याच्या हातामध्ये आला. सन्मान्य राजसाहेबांची मदत त्याच्यापर्यंत पोहोचली. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण जर सर्वांनी मिळून केल्या तर भविष्यात मला वाटत नाही हे 2024 आपलं आहे, पण हे आणखीन खंबीरपणे आपलं राहील. आता मी नांदगावकर साहेबांना एक विनंती करतो. नांदगावकर साहेब, आता तलाठीच्या भरत्या झाल्या, परीक्षा झाली, गावखेड्यातून लोक पुण्याला येतात, नागपूरला जातात, मुंबईला येतात, परीक्षा देतात. त्याच्या घरची परिस्थिती नसते, अनेकशे मुलं आम्ही दत्तक घेतलेले आहेत, परंतु तो तेवढ्या यांनी अभ्यास करतो, इथं राहतो, जिद्दीने परीक्षा देतो, आणि परीक्षा दिल्यानंतर 200 पैकी 285 मार्क जर पेपरला भेटत असतील तर त्या मुलांनी काय करावं, एवढा घोळ, आणि मग ते पुन्हा रद्द होते. त्याला परीक्षा फी आणि परीक्षेला जाण्या येण्याचा खर्च हा 2,000 रुपये. आणि म्हणून या महाराष्ट्रातले असंख्य युवक हे हतबल झालेले आहेत, नाराज झालेले आहेत, आणि या युवकाच्या पाठीशी आपल्या पक्षाने खंबीरपणे उभं राहावं आणि तो निर्णय आजच आपण घ्यावा असं मला वाटतं. आणि ती परीक्षा रद्द करून त्वरित परीक्षा घेण्यात लावावी. अनेक अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये, जर आपण फिरलो म्हणजे साधा दवाखान्याची सुविधा आजपर्यंत नाही. शासन आपल्या दारी नुसतं सोंग चालू आहे, आमची ग्रामीण भागातली थट्टा चालू आहे. शासन आपल्या दारीत काय भेटतं, आपल्याला काय भेटतं, माझ्या कास्तकाराला काय भेटतं, माझ्या युवकाला पैसे द्यायचे, गोळा करायचे, शासन आपल्या दारीमध्ये, आम्हाला अधिकारी भेटत नाही 8-8 दिवस. मग का तर तो तयारी करत असतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे येणार आहे म्हणून गावचा सुद्धा अधिकारी तिथं असतो, यवतमाळला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांद्वारे साहेबांना विनंती करतो की साहेब, तुम्हीच आता या महाराष्ट्राला वाचवू शकता, आमच्या युवकाला वाचवू शकता, आमच्या कास्तकाराला वाचवू शकता, आमच्या माता भगिनीला वाचवू शकता, आणि तुम्हीच आता आवाज उठवला पाहिजे. आम्ही तर सदैव तुमच्या सोबत आहेत. कास्तकाराचे हाल, साप चावला तरी त्याला दवाखाना नाही, दवाखान्यात गेलो तर औषध नाही, 24 तास वीज कंपन्याला भेटते. माझ्या कास्तकाराच्या हातातलं पीक वाळून जातं, त्याला वीज भेटत नाही, डीपी जळली तर 8-8 दिवस डीपी येत नाही. मित्रांनो, आपण सरपंच आहात, सदस्य आहात, परंतु या कास्तकाराकडे जर आपण जातीने लक्ष घातलं, त्याची डीपी जर तुम्ही एका दिवसात आणली ना, तर त्या लाईनीवरचे सर्व डीपीचे कास्तकार तुमचे झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं उभं पीक, जळताना तो पाहतो, एक रोपटं स्वतःच्या मुलासारखा वाढवतो, आणि 8 दिवस लाईन नसली की कास्तकार गेला मातीत, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे
जर आपण लक्ष घातलं, आपण पुढाकार केला, आपण आंदोलन केले, तर 100% आपला ग्रामीण भाग समोर येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळागाळात पोहोचेल. मी आपणा सर्वांना एवढी तिथं विनंती करतो की आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्या पाठीचा कणा कास्तकार आहे आणि कास्तकाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उंबरकर साहेब. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी मेळाव्याला संबोधित करावं. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. आत्ता जे फटाक्याची आतषबाजी झाली त्याच्यावरून आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही. आपला जास्त वेळ घेणार नाही याचं अजून एक कारण म्हणजे आज मला खोकला पण झाला आहे, त्यामुळे जास्त बोलता पण येत नाही. पण आत्ता आपल्या पक्षाचे सरपंच संदीप किणी यांनी जी एक गोष्ट सांगितली की त्यांनी 2 आणि 3 वेळा निवडणूक लढवली आणि 2-3 वेळा निवडणूक लढवून अपयश आलं, पण त्या अपयशाच्या नंतर 17च्या 17 ग्रामपंचायत सदस्य त्यांनी निवडून आणले. यावरून मला जगातल्या एका मोठ्या राजकारणी माणसाची गोष्ट आठवली. जगामध्ये एक असा राजकारणी माणूस आहे की असं म्हणतात की त्या राजकारणाचा या सगळ्या जगामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा त्यांचा आहे. ते सलग ओळीनी 8 निवडणुका हरले. त्यांचं नाव आहे अब्राहम लिंकन. आणि 8 निवडणुका हरल्यानंतर ते जेव्हा अध्यक्ष झाले, राष्ट्राध्यक्ष झाले, त्याच्यानंतर त्यांनी जो काही बदल केला तो बदल हा अतिशय स्पृहणीय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की निवडून आल्यानंतर काय करायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा ज्या भागावर लागला आहे तिथून संपूर्ण प्रभाव क्षेत्र वाढत जाऊन सगळीकडे आपले लोक कसे निवडून येतील याचं फील्डमध्ये काम करणारे या दोघा ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. बाविस्कर साहेबांनी तर घोषणाच केली आहे की 2024 हे आपलं आहे. पण त्याच्या अगोदर एकाच छोट्या गोष्टीची मी आपल्याला थोडी आठवण करून देतो. आज माझ्यासमोर सगळे सरपंच, उपसरपंच आणि बाकीची मंडळी आहेत, माझे सगळे सहकारी आहेत. आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ 8,500 गावांमध्ये आत्ता टँकरनी पाणी पुरवठा होतो. आत्ता बाकी काही शहरांमध्ये तर 10 दिवसांनी पाणी येतंय. कधी नव्हे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्म्याहून जास्त 60% महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त आहे असं जाहीर केलं. दुर्दैवाने आत्ता कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये, कुठल्याही प्रकारे, कुठल्याही मीडियामध्ये आणि कुठल्याही मेनस्ट्रीम कुठल्याही चर्चेमध्ये आता महाराष्ट्राचा दुष्काळ नाही. डिसेंबर गेला, जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी आणि मार्च दुष्काळ ह्या विषयावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मला खात्री आहे की, आणि वाईट आहे असं होऊ नये, अशी खात्री असू नये महाराष्ट्राविषयी, पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न अत्यंत भयानक होणार आहे. आणि त्याच वेळेस एप्रिल आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण देशभर निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशा वेळेस ज्यांना पाणी नाही, ज्यांच्या जनावरांना चारा नाही, ज्यांच्या हाताला काम नाही, अशा माणसांकडे कोणीही बघणार नाही. सगळे फक्त घोषणा, सभा, देखावा, नवीन प्रॉमिस, 15 लाख जातील, 20 लाख जातील, हे सगळं होईल. आणि यामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातला सामान्य माणूस
हा वंचित राहील, हा बाजूला फेकला जाईल असं म्हणू नये. म्हणजे मी असं म्हणणं चुकीचं आहे, पण ही एक संधी आहे राजकीय, कारण कोणीच बघणार नाही. अशा वेळेस ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे अशामध्ये आपल्याकडे ग्रामविकास मंत्रालयाने जो GR काढलाय त्याप्रमाणे काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजेत असं राज्य सरकारने जाहीर केलं. मुळात दुष्काळ जर का जाहीर केला असेल तर प्रथम प्राधान्याने पिण्याचं पाणी दिलं पाहिजे, जनावरांना चारा दिला पाहिजे जो मागेल, आणि खरं मागण्याचीही गरज नाही, तुम्ही तिथे काम उपलब्ध करून दिलं पाहिजे, कर्जाचं पुनर्गठन केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे ते पुनर्गठन केलं पाहिजे, वीज बिल जे आहे ते माफ केलं पाहिजे. अशा प्रकारच्या सरकारच्याच सूचना आहेत. आपल्याकडे त्याचं सविस्तर याविषयीची मी खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जर का तुम्ही ग्रामविकास मंत्रालयात ह्याच्या वेबसाईटवर गेलात तर सर्व या सूचना आहेत. मी आत्ता मराठवाड्याच्या काही गावांमध्ये फिरून आलो मागच्याच आठवड्यात, कुठंही काहीही पत्ता नाही, कुठेही या प्रकारची काहीही नाही. आणि तुम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं की सरपंचाचा एक ठराव हा तिथल्या समाजाला, तिथल्या माणसाला एक नवा विश्वास आणि नवं आश्वासन देईल. मला असं वाटतं की येत्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जेव्हा सगळा देश, सगळी माणसं, सगळी यंत्रणा, सगळे राजकीय पक्ष जेव्हा ह्या भागात ह्यावर निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असतील तेव्हा महाराष्ट्रातल्या या माणसापर्यंत त्याला पिण्याचं पाणी पोचवणं, आणि पोचवणं याचा अर्थ आपण देणं नाही, म्हणजे आपण द्यायलाच पाहिजे जर का कोणाला नसेल तर. पण सरकारचीच या योजना आहेत, सरकारनेच सांगितलं की आम्ही करू, जनावरांना चारा करू, चारा छावण्या करू. मला आठवत आहे काही वर्षापूर्वी सरकारने जेवढ्या चारा छावण्या केल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. मला आठवत आहे, आपण सगळेजण त्याच्यामध्ये साक्षी आहात. आपलं बघून त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने चारा छावण्याचं नियोजन केलं आहे. चारा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि ती एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिशय भयानक होणार आहे. मला असं वाटतं की आपण एक संधी आहे, मला खरं म्हणजे आज बरं नव्हतं पण मी म्हणलं ही संधी मी साधणार आहे, कारण समोर ग्रामपंचायत सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, गाव भागातील सगळे कार्यकर्ते आहेत. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं. या महाराष्ट्राची अनमान शान राजसाहेब ठाकरे, या महाराष्ट्राची अनमान शान. साहेब 1-2 मिनटं, एक हा मुद्दा फक्त, आणि आपण आलात त्याच्यामुळे आपल्या समोर हा मुद्दा, आपण आलात त्याच्यामुळे आपल्या समोर हा मुद्दाम पुन्हा एकदा हे करतो की आता जवळजवळ 8,500 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. महाराष्ट्र शासनाने जवळजवळ निम्मा महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त असा मानला आहे. त्यामुळे आज आपण सगळेजण लोकांबरोबर काम करणारे आहात. त्यामुळे आज, आणि मी असं नाही म्हणणार अश्रू पुसणं, हे जरा फार भावना ह्याच्या बाबतीत होतं, पण निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र आज दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा निवडणुकीचं सगळं वातावरण असेल तेव्हा काय परिस्थिती असेल, आणि कोणाचंही याच्याकडे लक्ष नसेल. मला असं वाटतं की आपण म्हणजे आपले जिथे जिथे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, तिथे तर करूच, पण प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र सैनिक आहे, ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या पाड्यावर, ज्या ज्या वस्तीवर, ज्या ज्या तांड्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे, तिथे दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही, गाई म्हशींना चारा मिळणार नाही असं होणार नाही.
आणि प्रत्येक हाताला काम मिळेल याची ग्वाही देण्याचा कार्यक्रम. आणि ही ग्वाही आपण दिली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास दिला पाहिजे. आणि जसं मगासपासून आहे की 2024 हे आपलं आहे. हे आपलं कधी होईल? 2024 जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या ह्या माणसापर्यंत आत्ता त्याच्या संकटाच्या काळामध्ये पोचणार. तो पोचल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्र आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद देईल, मतरूपी आशीर्वाद देईलच. मत ही गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकारणाचं वेगळेपण हे सिद्ध करण्याची येत्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला संधी आहे. मी पुन्हा एकदा म्हणालो मगाशी की वाईट परिस्थितीमध्ये संधी असं बोलू नये, पण हल्ल्याचं राजकारण असं आहे. त्यामुळे दुष्काळामध्ये सुद्धा आपण ही संधी बघितली पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्याची. याचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मेळाव्याची पुढची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील ज्येष्ठ गायिका प्रभा अंत्रे यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं आहे. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे त्यांना 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहतो. यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार पुणे शहराच्या तर्फे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर, महिला अध्यक्ष वनिताताई वागसकर यांच्या हस्ते होईल. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं असतोय झाकरे. आल्या गेल्यांना भल्या भल्यांना त्यांचाच असतोय श्रीरामाची भल्या भल्यांना या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचा सत्कार होत आहे. या महाराष्ट्राची अनमान शान राजसाहेब ठाकरे. मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी मेळाव्यास संबोधित करावं. महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचं मी इथे स्वागत करतो. मला याला उशीर झाला यापेक्षा मी खरं तर येऊच शकत नव्हतो. मला थोडंसं कालपासूनच संध्याकाळपासून थोडं फ्युरिश वाटत होतं आणि आता मी सकाळी जेव्हा उठल्यानंतर माझे डोळेच उघडत नव्हते. मला इतका अशक्तपणा, आत्ताही अशक्तपणाच आहे. मी बाळा नांदगावकरांशी बोलत होतो. मी म्हटलं पण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबईला परतणार नाही. आणि म्हणून मी एक 5-10 मिनटं तुमच्याशी बोलायला आलो आहे. बाकी सर्व मला असं वाटतं अनिल शिदोरे आहेत, राजू उंबरकर आमचे,
अनेक लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही. अनेक गोष्टी तुम्हाला स्वानुभवातनं पण समजतील, अनुभवातनं पण समजतील. मग त्याचा निधी कसा वापरायचा, तो निधी कसा आणायचा, मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या, कुठच्या योजना करायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशातला भाग नाही आहे. आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना भेटायचं आहे आपल्याला, आणि म्हणून मी एक दिवस ठरवला, म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं, तुमच्याशी बोलावं, म्हणून हा आजचा दिवस ठरवला. तुम्ही त्या भागात राहता, तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत, ते प्रश्न कसे सोडवायचे. आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज ग्रामपंचायती आहेत, उद्या जिल्हा परिषदा असतील, करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल. म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका. तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल, अनेक गोष्टी कराल, मला ह्याची कल्पना आहे. अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील. मला एकच सूचना करायची तुम्हाला, एकच, दुसरी काही सूचना करायची नाही आहे. बाकी तुम्ही सर्व हुशार आहात, प्रामाणिक आहात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात, इच्छुक आहात. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, गाव स्वच्छ ठेवा. आणि गाव स्वच्छ ठेवायला ना, तुम्हाला आठवत असेल मी आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती, पाहिले तुम्ही? आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती. त्याच्यामध्ये मी हा मुद्दामून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत, इच्छाशक्ती लागते. आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल, तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल, तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते. मला वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय, स्वच्छ. सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर, मी अशी गावं पाहिली आहेत, परदेशात तर पाहिलीच आहेत, पाहिली आपल्या देशातही पाहिली आहेत. पण आपल्या देशातली अनेक, मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये मला ती 89 सालापासून मी आलो, अनेकदा महाराष्ट्र फिरलो, उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो, अनेकदा फिरलो, अनेक गावात गेलो, अनेक तालुक्यांमध्ये गेलो. सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली. कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहतंय, त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत, त्यातनं डुकरं पण फिरतायत, कचरा तिकडेच पडलेला आहे. आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं. तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे, असंच राहू देत, मरू देत. जगण्याची जी उर्मी लागते, जगण्याची जी इच्छा लागते, ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते. मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का, आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का. म्हणजे आज गंमत बघा, ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघतायत, आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघतायत. म्हणजे नक्की काय चाललंय? तो जो शहरामधला तरुण आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत ते कशामुळे जात आहेत? शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, शिक्षण इथे मिळत आहे. नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत? नाही, नोकऱ्या इथे मिळत आहेत. मग कशामुळे जात आहेत? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये. जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारत आहेत. तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत. अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील, पण सगळेच जण काय फार चांगले नोकऱ्या करतायत अशाला भाग नाहीये.
तो आत्ताच कुठतरी आला ना का पिक्चर डंकी, इथून तिथून लपून पळून जायचं, तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं. स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं. आजूबाजूचं वातावरण, मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं, हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे. पहिलं काम ते असलं पाहिजे. त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत. ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या पाहिजेत. मी मध्यंतरी आमच्या अनिल शिदोरेंबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो, त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून. गावात लोड शेडिंग, पण लोड शेडिंगला पण काय अर्थ नाही. म्हणजे 48 तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे, असं मधून नाला, दोन बाजूने 2 घरं आणि वाईट अवस्था. त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत, अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत. रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही? शोलेमधली पाहिले? त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे, ज्याच्या घरात लाईट नाही आहे पण त्या गावात टाकी आहे. त्या ठाकूरचा बाप चढवणार होता पाणी. त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत आहे ती भ्रष्टाचारी ग्रामपंचायत. त्या गावात गेल्यावर मी जेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची. म्हटलं इथे पाणी कोण वरती बरं त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे त्या टाकीला. हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत. त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे, अरे काम करावं तर ह्या लोकांनी, नाही तर करू नये. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आज या क्षणी, तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा, स्वच्छ ठेवा. वातावरण गावाचं बदलून टाका. गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावंसं वाटलं पाहिजे. तुम्हाला बोलवावंसं तर वाटलं पाहिजे घरी की बाबा ये, बाबा चहा प्यायला तरी ये. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका, त्यांच्यावर सूड घेऊ नका. त्यांचीही कामं करा. त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली, याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं. हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा तिकडनं कोणीही उखडू शकत नाही. आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी, निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच, ती क्षमता आहेच तुमची. पण मला असं वाटतं त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे, स्वच्छ कसं ठेवायचं गाव, याच्या पहिल्यांदा त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे हातात देईन. कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन. यांच्यासारखं नाही. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे. घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे आपले, काय वाटेल ते करायचं. जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा. लोकांना
समाधानी करा, एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे. तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात, भेटायला आलात, मला दर्शन दिलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे. वेळप्रसंगी आपण सतत भेटत राहू, बोलत राहू. जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला घरी या, वेळ घेऊन या, नक्की भेटेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां, 22 तारखेला राम मंदिर होणार आहे शिलान्यास. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. परंतु मला तिथे राम मंदिर होणं याहीपेक्षा मला सर्वात महत्त्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले, त्यांनी जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न 22 तारखेला पूर्ण होते. आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने, चांगल्या पद्धतीने, जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल, लोकांना त्रास न देता, त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. सर्व महाराष्ट्र सैनिक, सर्व जिल्ह्यातील आणलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी भोजन केल्याशिवाय सभागृहाच्या बाहेर जायचं नाहीये.